होममेड शॅम्पू कसा बनवायचा हे मी तुमच्याशी बऱ्याचदा शेअर केलेला आहे, पण बऱ्याच ताईंना होममेड शॅम्पू बनवणं शक्य होतच नाही। तर त्यांनी काय करावं, शॅम्पू मध्ये अशा दोन वस्तू मिक्स करायच्या आहेत ज्यामुळे तुमचा हेअरफॉल जो आहे तो स्टॉप होणार आहे, शिवाय केस सुद्धा वाढीसाठी खूप जास्त मदत होणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, अशा कोणत्या त्या दोन वस्तू आहेत ते तुम्हाला पुढे लक्षात येणारच आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, होममेड शॅम्पू तुमच्याने बनवणं शक्य नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच मी बनवलेला आहे, कारण की बऱ्याच ताईंना होममेड शॅम्पू बनवणं शक्य होतच नाही, कारण की तेवढे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते मिळत नाहीत। आता ऑनलाईन आहे तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन डिलिव्हरी जी आहे ती होत नाही, आणि त्यामुळे ताई ज्या आहेत त्या बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली आहे की आमच्या भागामध्ये ऑनलाईन डिलिव्हरी होत नाही, किंवा आमच्या इथे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते मिळत नाहीत। तर त्यांच्यासाठी खूप साधा सोपा उपाय जो आहे तो मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। यामुळे होणार काय आहे, तुमचा हेअरफॉल म्हणजे कमी होणार आहे, आणि त्यानंतर हेअर ग्रोथ साठी सुद्धा हा जो उपाय आहे तो कामाचा आहे। तर बघा, कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला रात्री काय करायचंय, 2 चमचे तांदूळ घ्यायचे। आता तांदूळ कोणतं घ्यायचं हा सुद्धा प्रश्न असणार आहे। ताई नो, कोणतंही तुम्ही तांदूळ घेऊ शकता, तुमच्या घरामध्ये जे पण तांदूळ आहे ते तुम्ही घ्यायचं आहे 2 चमचे। आता पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तुम्हाला पुरेसं आहे, तर 2 चमचे तांदूळ घ्यायचे। तांदळाला पावडरी लागलेले असतात। आजकाल अनाज जे आहे म्हणजे अन्न जे आहे ते टिकवण्यासाठी त्याला पावडरी लावल्या जातात। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, या पावडरी ज्या आहेत त्या धुवून काढायच्या, म्हणजे तांदळाला धुवून काढायचे व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने, आणि त्यानंतर यामध्ये म्हणजे या तांदळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। साधारणतः आपल्याला 1 कप, छोट्या कपाने 1 कप आपल्याला पाणी घालून हे रात्रभर भिजायला ठेवायचंय, आणि सकाळी उठून काय करायचंय, थोडंसं मिक्स करायचं तांदूळ पाण्यामध्ये, आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते वेगळं करायचं, तांदूळ जे आहे ते वेगळं करायचं। आता हे तांदळाचा वापर तुम्ही भात शिजवण्यासाठी करा, किंवा फेस पॅक साठी करा, किंवा स्क्रब म्हणून करा, कसंही करा। थोडंसं मिक्सरला वाटून घेतलं की मस्त तुम्हाला स्क्रब याने करता येतो, आणि जे पण चेहऱ्यावरती टॅन वगैरे जमा झालेला आहे ते याने रिमूव्ह होऊ शकतं। यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो सुद्धा करू शकता, म्हणजे हा तांदळाचा वापर जो आहे तो असा सुद्धा करू शकता, किंवा बाकी बरेच मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत की या भिजलेल्या तांदळाचं काय करायचं। तर त्या पद्धतीने तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्या भिजलेल्या तांदळाचा वापर करा। आणि बघा, आता हे जे पाणी आपण वेगळं करून घेतलेलं आहे, हे पाणी आपल्याला हवं आहे। यामध्ये आपल्याला अशा काही वस्तू मिक्स करायच्या आहेत। आता पाणी तयार आहे, यामध्ये आपल्याला काय मिक्स करायचंय, ॲलोव्हेरा मिक्स करायचं। आता कोरफड कशी मिक्स करायची, तर फ्रेश कोरफडच यामध्ये मिक्स करायची आहे। तर साधारणतः अर्ध पान पुरेसं आहे। 1 घातलं तरी काही हरकत नाही, अर्ध घातलं तरी काही हरकत नाही। तर बघा, साधारणतः मीडियम साईजचं मी अर्ध पान यामध्ये घालते, पण कसं घालायचंय, तुम्ही मधला गर घालायचंय, याचं म्हणजे साल वगैरे जे असते पानावरती ती अजिबात घालायची नाही, म्हणजे की आतला गरच घ्यायचा आहे। पानाच्या आतमध्ये जो गर असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही कंगव्याने काढा, किंवा आतला गर जो आहे तो कट करून हे पाणी आणि गर जो आहे म्हणजे की कोरफड जी आहे ते मिक्सरला फिरवून घ्या। तुमची मर्जी, कसंही तुम्ही करू शकता। मिक्सरला फिरवून घेतलेलं चांगलं उलट, कारण की मिक्स व्हायला पटकन मिक्स होऊन जातं। आता मी या पद्धतीने याचा गर काढून घेतलेला आहे कंगव्याने, आणि जर तुम्हाला सुरुवातीला असं जमत नसेल तर फक्त चाकूने तुम्ही गर काढू शकता, आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आणि त्यानंतर बघा, यामध्ये तुमच्या आवडीचा कोणताही शॅम्पू तुम्ही मिक्स करू शकता। इथं मी फक्त आणि फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी हा शॅम्पू घेते, जो पण माझ्या हातामध्ये आहे, जो पण तुम्हाला दिसतोय। क्लिनिक प्लस हा जो शॅम्पू आहे तो घेतलेला आहे, आणि आजकाल क्लिनिक प्लसचा वापर फक्त आणि फक्त महागड्या साड्या वगैरे धुण्यासाठी आपण करतोय, कारण की क्लिनिक प्लस खूप जास्त हार्ड शॅम्पू आहे, आणि आपले केस जे आहे ते कालांतराने हा शॅम्पू जो आहे तो पांढरे करू शकतो। त्यामुळं आपल्याला काय करायचंय की हा शॅम्पू शक्यतो टाळायचा आहे। कोणताही सॉफ्ट शॅम्पू किंवा माइल्ड शॅम्पू, म्हणजेच की जास्त हार्ड नसलेला शॅम्पू तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। ममाअर्थचे वगैरे बरेच आहेत, आता त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर सॉफ्ट शॅम्पू घ्या, वाटिका घ्या, कोणताही घ्या, थोडासा सॉफ्ट शॅम्पू आपल्याला घ्यायचा आहे। तुमच्या गरजेनुसार शॅम्पू यामध्ये मिक्स करा, आणि या पाण्याने तुम्ही केस जे आहे ते धुवायचे आहेत, आणि नंतर नॉर्मल पाणी सुद्धा, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही केस धुता त्या पद्धतीने केस धुवा। आणि त्यानंतर 1 महिन्यामध्ये, म्हणजे आठवड्यातून तुम्ही याला 2 वेळा वापरायचं आहे, आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे। स्काल्प सुद्धा तुमचं क्लीन होणार आहे, कारण की कोरफड आहे आतमध्ये, आणि तुमचे
तुमचे केस सुद्धा हेल्दी होताना दिसणारे आहेत। केस वाढीसाठी सुद्धा हे खूप जास्त मदत करणार आहे। त्यासाठी खूप जास्त इन्ग्रेडियंट्स वगैरे वापरायची गरज अजिबात नाहीये। फक्त काय घ्यायचंय आपल्याला, तांदळाचं पाणी आणि कोरफड घ्यायचे, बस या 2 वस्तू पुरेशा आहेत। मिक्स करून याप्रमाणे नियमित जर वापरला तर तुमचे जे केस आहेत ते हेल्दी आणि लांब आणि दाट होणारे आहेत। शिवाय हेअरफॉल सुद्धा कायमचा बंद होणार आहे। पण याला नियमित फॉलो करायचंय। आता हेअरफॉल बंद झाला की लगेच आपल्याला बंद करायचं नाही हे वापरणं, तर कंटिन्यू चालू ठेवायचंय। बऱ्याच ताई कमेंट करतात की कोणतं नेमकं आम्ही वापरावं, तू भरपूर सारे आमच्याशी रेमेडी शेअर करते म्हणा किंवा भरपूर सारे उपाय सांगते म्हणा, तर नेमकं कोणतं करावं। ताईंनो, तुम्ही कोणताही उपाय, घरगुती जो उपाय आहे तो कोणताही घेऊ शकता वापरामध्ये। मी फक्त जास्त यासाठी सांगते की तुम्हाला जे सोयीस्कर ठरतं ते तुम्ही यामध्ये उचलू शकता आणि ते तुम्ही फॉलो करू शकता। मग आता बघा, हा जो उपाय आहे तो खूप सोपा आहे। ज्यांना हा करायचा आहे हा करावा। ज्यांना होममेड शॅम्पू बनवणं शक्य आहे त्यांनी होममेड शॅम्पू बनवावं। ज्यांना पण वर्षभरासाठी होममेड शॅम्पूच्या ज्या पावडरी मी बनवलेल्या आहेत त्या बनवाव्या। कोणताही तुम्ही यामधला उपाय जो आहे तो उचलू शकता आणि वापरामध्ये घेऊ शकता। सगळे जे पण आहेत मी सांगितलेले सगळे तुम्हाला चांगला रिझल्ट देणारे आहेत। तर लक्षात आलं असेल, या 2 वस्तू आपल्याला मिक्स करायच्यात आणि त्यानंतर 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणारच आहे। आशा करते ताईंनो व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा। चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, माहित नाही परत आपली भेट होईल न होईल, त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। माझ्या या चॅनलवरती स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात व्हिडिओ येत असतात। डेली एक व्हिडिओ नक्की मी अपलोड करते। एखाद वेळेस मागे पुढे होऊ शकतं पण डेली एक व्हिडिओ तर नक्की येत असतो। तर ताईंनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।